संपूर्ण मंडळी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचे उद्घाटक पाहुणे मंडळी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय सन्माननीय कुंदनजी संके साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, ज्योती मेहर मॅडम, उपनेत्या शिवसेना, मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण पहिलं दीप प्रज्वलन या ठिकाणी करणार आहोत। कुंदनजी संके साहेब, दीप प्रज्वलन करून आपण पहिलं खेळपट्टीचं त्या ठिकाणी उद्घाटन करूया। क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पमाळ अर्पण करणार आहोत। मानाचा मुजरा असेल आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन की व्ही शेप मध्ये आपण उभं राहायचंय। मध्ये अगदी मान्यवर उभे राहतील आणि त्यांच्याच बाजूला आपण कृपया करून खेळाडू दोन्ही आजूबाजूला संघ राहतील आणि ते संघ आहेत कौशल 11 उनभाट वर्सेस जय महाराष्ट्र हरणवाडी। उत्तम गरज साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, संजयजी चौधरी साहेब, तालुका प्रमुख शिवसेना, राहुल गरज साहेब, शहर प्रमुख पालघर या ठिकाणी उपस्थित आहेत। रोहितजी राजेंद्र गावित, उपतालुका प्रमुख कुमारजी माळी, युवासेना विधानसभा अध्यक्ष अमोलजी पाटील, पालघर नगर परिषद माजी नगरसेवक, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत शिरगाव इम्रान दांडेकर, बिपिनजी मोरे, फैरोजा राजे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, या सर्वांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत। अगदी आपण पाहू शकतात आमचे मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केले जाईल। श्रीफळ वाढवण आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। या आमचे संपूर्ण मान्यवर मंडळी आमच्या ऑन स्क्रीनवर, त्यामध्ये पार्थ मोरे यांना सुद्धा आपण पाहताय, स्वस्तिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपण पाहतायत स्वतः घनश्याम, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाबलीन मोरे साहेब आपण पाहतायत, सरपंच ग्रामपंचायत शिरगाव, कुंदनजी संके साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, ज्योती मेहर मॅडम, उपनेत्या शिवसेना, राजेशभाई शाह समाजसेवक, संजयजी चौधरी साहेब, तालुका प्रमुख शिवसेना, राहुलजी गरज साहेब, शहर प्रमुख पालघर, त्याचप्रमाणे रोहित राजेंद्र गावित, उपतालुका प्रमुख, कुमारजी माळी, युवासेना विधानसभा अध्यक्ष, अमोलजी पाटील, पालघर नगर परिषद माजी नगरसेवक, इम्रान दांडेकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत शिरगाव, बिपिनजी मोरे आणि फैरोजा राजे मॅडम या ठिकाणी आपण पाहतायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। या संपूर्ण मान्यवर मंडळींचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि अगदी क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल त्या अगोदर आपण श्रीफळ वाढवणार आहोत आणि संपूर्ण ही मंडळी आज या क्रिकेटच्या प्रेमापोटी उपस्थित झालेले आहेत आणि संपूर्ण ही मंडळी घनश्याम, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाबलीन साहेब मोरे यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला आज उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात। उद्घाटन समारंभ सोहळा हा आपण पार पाडत आहोत सर्व आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या साक्षीने। आज क्रिकेटला आलेला वलय, ग्लॅमर, अतिशय हा क्रेज वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये लाख मोलाची स्पर्धा। त्याचप्रमाणे सुलोचना पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य। या सर्व आमच्या नारी शक्तीला सुद्धा सलाम आहे। क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन केलं जात आहे। आपण पाहू शकतायत आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या साक्षीने अगदी सुंदर पद्धतीने पुष्पमाळ अर्पण केली जाईल। जी रूपरेषा गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत या क्रिकेटच्या खेळामध्ये आहे। आज नारी शक्तीला सलाम आहे। खऱ्या अर्थानं आज क्रिकेटला
आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये क्रिकेटपासून आज प्रत्येक जण उभारताना आपल्याला पाहायला मिळतो. ही ओळख निर्माण झाले. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे तुम्हा सर्वांचा आवडता खेळ, लोकप्रिय क्रिकेट. आज जरी भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी आज लहान मुलांना सुद्धा तुम्ही विचारलं की आपल्या भारतीय राष्ट्रीय खेळ कोणता तर तो हॉकी म्हणणार नाही, तर तो म्हणेल क्रिकेट. कारण एवढं क्रिकेट पॉप्युलर झालं आहे, एवढं क्रिकेटला आज वलय निर्माण झालं आहे. आणि आज वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्याने उत्तुंग भरारी घेतलं आहे. खरोखरच आज पालघर जिल्ह्याला सुद्धा अभिमान आहे. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा हा नवीन प्रस्थापित झाल्यानंतर जे स्वतंत्र मिळालं आज पालघर जिल्ह्याला, खऱ्या अर्थानं आज शार्दूल ठाकूरसारखा खेळाडू आपण पाहिलात. भरपूर अशा जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वुमेन्स क्रिकेट हे सुद्धा खूप पुढे चाललेलं आहे. त्यामध्ये क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं जात आहे. 15 मार्च 1877 मध्ये पहिला बॉल हा मेलबॉर्नच्या मैदानात पडला गेला. MCGच्या मैदानात इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया हा पहिला सामना झाला आणि त्यानंतर या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु जास्तीत जास्त लोकप्रियता मिळाली ती म्हणजे भारतामध्ये. कारण या क्रिकेट या खेळाचं संगोपन केलं, काळजी घेतली आणि पालन पोषण करून आज क्रिकेटला जे सुगीचे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी इंग्लंडमध्ये खेळ जन्माला आला परंतु नदीच्या काठीमध्ये श्रीकृष्णाने चेंडू आणि फळी त्यांच्या हातामध्ये दिसले आणि तिथून जी जुनी पिढी आपण पाहतो की सातत्याने म्हणतात की हा भारतातच खेळ निर्माण झाला आहे. म्हणजे एवढा खेळ हा पॉप्युलर पाहायला मिळतो. पुष्पमाळ अर्पण केली जाते आमच्या नारी शक्तींच्या साक्षीने. आपण पाहत आहेत आज संपूर्ण मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुंदन संके साहेब, जिल्हा प्रमुख शिवसेना, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. ज्योती मेहर मॅडम, उपनेत्या शिवसेना, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज नारी शक्तीने जी फिनिक्स पक्षाप्रमाणे जे उत्तुंग भरारी, ते क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय क्षेत्र असो, अशा कित्येक विविध उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेण्यात या आमच्या नारी शक्ती आहेत. हिरवळ अशा मैदानात आता थोड्याच वेळात हा शिरगाव धमाका सुरू होणार आहे. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण त्या ठिकाणी नमन केलं जातं. चिन्मयी मोरे मॅडम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आज पार्थ मोरेने सुद्धा लेदर बॉल म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये आज जे कौशल्य त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्यासुद्धा आई वडिलांना आज अभिमान असावा. आणि एक आज आपण पाहत आहेत त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, अर्थातच ऐतिहासिक मैदान शिरगाव किल्ल्याजवळ आपण पाहत आहेत. किल्ल्यालगतच हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आहे. आमच्या समवेत मंथनजी घरत ते सुद्धा जॉईन झालेत. नक्कीच हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. कुंदनजी संखे साहेबांना आपण पाहताय. जिल्हा प्रमुख शिवसेना उद्घाटन करताना श्रीफळ इथे वाढवलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीफळ वाढवलं जात आहे. हे गणराया कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना, वाद विवाद न होताना, खेळीमेळीच्या वातावरणात आमचे लाडके खेळाडू संघ येतील, त्यांचे व्यवस्थितपणे कौशल्य दाखवून आणि डिसिप्लिन पद्धतीने हा चांगला खेळ साकारावा
हीच गणराया तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत आणि त्यामुळे आम्ही हे श्रीफळ वाढवत आहोत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची झाली तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो, त्या शुभ कार्याची सुरुवात करतो. आणि आज क्रिकेटच्या खेळामध्ये आपण एकमेकांना जोडलेलो आहोत, कारण क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकले गेले. आज पालघर जिल्ह्यात लाभलेले हे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर दिग्गज कलाकार आज वेगवेगळ्या विभागात जाऊन अतिशय चांगलं गुण गौरव ज्यांचा केला जातो, कारण त्यांच्या खऱ्या अर्थानं कष्टाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल नेतृत्वाने आज ते प्रफुल्लित झालेत आणि त्यांचं आज नाव एक वेगळ्याच लेवलला जाऊन पोचले गेले. आज ISPL सारखी स्पर्धा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतं की आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुप्रीमो चषक खेळावं, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळावं आणि त्यानंतर आम्हाला ISPLचे दरवाजे कधी उघडतील याकडे लक्ष असतील. परंतु जो घामाच्या धाराने खऱ्या अर्थानं खेळाडू जेव्हा झिजतो ना, त्यावेळेला एक त्याचं नाविन्य परिपूर्ण पाहायला मिळतो. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखामध्ये संपन्न होताना पण पाहिला. सन्मान्य आदरणीय कुंदनजी संखे साहेबांना मी विनंती करीन की आपण 2 शब्द व्यक्त या ठिकाणी करावेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो. आज स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सरपंच चषक यांचं क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन आज आपल्या क्रिकेट मैदानावर केलं गेलं आहे. याकरता उपस्थित शिवसेनेचे उपनेत्या ज्योतिताई मेहर, तालुका प्रमुख संजय चौधरी, शहर प्रमुख राहुल घरत, माजी नगरसेवक मोलजी पाटील, या गावचे प्रथम नागरिक आणि ज्यांना तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून केवळ शिरगाव गावात नव्हे तर संबंध जिल्हाभर ओळख आहे, असे आपले सर्वांचे लाडके बाबलीन भाऊ, आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान दांडेकर, आपल्या माजी पंचायत समिती मेंबर चिन्मयताई मोरे, आपल्या गावाच्या ग्रामपंचायत सदस्या फैरुजा राजे, दुसरे आपल्या ताई सुलोचना मॅडम, सर्वच रोहिल भाऊ गावित, दुसरे आपले जेमित, सर्वच आपली क्रिकेटची मंडळी इकडे उपस्थित आहेत. आता समाज लोकांनी सांगितलं की क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्याला मैदानाची पण गरज नाही आणि वेळेची पण गरज नाही. आज ठरवलं मॅच घ्यायची आहे तर मॅच तयार. आणि हे क्रिकेटचं जे फॅड आहे म्हणा किंवा एक आपली युवा वर्गामध्ये क्रिकेट विषयी असलेली जी क्रेज आहे ही प्रत्येक गावागावात आपण बघतो. आणि आताच बाबलीन शेडने आम्हाला सांगितलं की जिल्ह्यामध्ये क्रिकेटची सुरुवात इकडे झाली. आता कशी झाली मला विचारायला लागेल नंतर.
परंतु क्रिकेट हा एक युवा वर्गाला एकत्र आणणारा खेळ आहे. मी ज्या ज्या वेळेला या क्रिकेटच्या सामन्यांचं आम्ही उद्घाटन करतो त्यावेळेला त्याच्यातला जो एक गुण आहे की सांघिक वृत्तीने आपण आपल्या संघाला जिंकवण्याकरता आपण सर्व एक मिळून आपल्यातले असले मतभेद हेवे दावे बाजूला ठेवून, कारण आपण एकाच गावातले असतो, कधी कधी एकाचं दुसऱ्याशी पटत नसतं, परंतु आपल्या गावाला जिंकून द्यायचं आहे म्हणून याकरता आपण संघटितपणे आर या पारच्या भूमिकेत उतरतो आणि विजयश्री खेचून आणतो. आणि विजयश्री नाही मिळाला तरी पुढच्या सामन्यामध्ये आपण विजय मिळवूच या निर्धारातून इकडनं परत जातो. हा जर गुण आमच्या राजकारण लोकांमध्ये आला तर मला वाटतं त्या पक्षाचं सगळं चांग भलं होऊन जाईल. कारण सगळ्यात जास्त तंगडा खेचणारा जर कुठला खेळ असेल तो राजकीय खेळ आहे. पण तरी सुद्धा आपण आज एक उत्कृष्ट सामन्यांचं आयोजन केलंय. पार्थ मोरे हा आपला उदयोन्मुख आमचा नेता आहे, ह्या भागातला युवा नेता म्हणूया आपण. तो नेहमीच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असतो आणि आज सरपंच चषकाच्या माध्यमातून आपल्या गावागावातील मुलांना खेळण्याकरता त्यांनी एक मैदान मिळवून दिलंय. आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्याच्या बाजूला एक आपल्या काय म्हणतो आपल्या इतिहासाची आठवण देणारा एक किल्ला आपल्या बाजूला आहे. ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे. आणि आताच गेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही सुद्धा होतो आणि 6.5 कोटीच्या वर निधी या किल्ल्याच्या संवर्धनाकरता आणि त्याचं जे वैभव आहे हे मिळवण्याकरता शासनाने दिलंय आणि त्याची सुरुवातही झाली आहे. मला वाटतं की येत्या काही काळामध्ये हा किल्ला आपला वैभव, म्हणजे मला अजून आठवतं मी झिडपीच्या शाळेमध्ये असताना आमच्या काय म्हणतो आम्हाला फिरायला घेऊन जायचे. मी या शिरगावच्या किल्ल्यावर आलेलो आहे. बसमधून आम्हाला सर्व आमच्या शिक्षकांनी आणलं होतं, डबा इथे आलो होतो आणि सर्व किल्ला फिरलो होतो. म्हणजे ही 35-40 वर्षाची गोष्ट आहे. त्यामुळे आपलं जे वैभव आहे हे टिकवण्याकरता शिरगावची एक ओळख या किल्ल्याच्या माध्यमातून या संबंध जिल्ह्याला आहे, संबंध महाराष्ट्राला आहे. आणि आपल्याही माध्यमातून आपल्या गावाचं तेच वैभव पुढे नेण्याकरता विकास कामांच्या माध्यमातून आणि सरपंच आपले घनश्यामजी मोरे साहेब असतील किंवा त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून जे काही कार्य सुरू आहे त्याला नक्की यश मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना या क्रिकेटच्या सामन्याकरता शुभेच्छा देतो. आणि एक विनंती तुम्हाला अशी करतो की जेव्हा आपण क्रिकेटचे सामने समालोचकांना मी फक्त सांगेन की जेव्हा आपण क्रिकेटच्या माध्यमातून 5 दिवस आपले खेळ चालतात तेव्हा त्याच्यातून एक वही नोटबुक बनवा की ह्याच्यामधून सामाजिक कार्य करायची कोणाला आवड आहे आणि त्याची नोंद आपल्याकडे करा. मग ते पक्ष कुठलाही निवडू दे, परंतु ह्याच्यातून आपण समाजाकरताही या युवा वर्गाने जेव्हा काही घटना घडत असतात तेव्हा त्यांनी क्रिकेट सोबत अशा गोष्टींमध्ये पण हिरीने पुढे आलं पाहिजे. याचंही तुम्ही या समालोचनाच्या माध्यमातून त्यांच्यातून तो सामाजिक गुण जागवला पाहिजे अशी मला खात्री वाटते. कारण तुम्ही ज्या पद्धतीने समालोचन करता ते एखाद्याला जर चौका जाणार नसेल तरी पण त्याला वाटतं मी चौका मारू शकतो, ही ताकद आहे समालोचक. तर आपण सुद्धा या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांनी आपापल्या गावामध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे आणि इकडनं जाताना एक सामाजिक कार्यकर्ता घडला पाहिजे. ही मला वाटतं मोठी गोष्ट या आपल्या क्रिकेट सामन्यात होईल. पुन्हा एकदा आपण सर्वांना या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाकरता आणि येणाऱ्या सर्व खेळाडूंकरता मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी कुंदनजी संखे साहेबांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळालं. दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी पुढे यायचंय. जय महाराष्ट्र हरणवाडी आणि उनबाट. कुंदनजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही टीमचे कॅप्टन बघा, नाण्याच्या एका बाजूला आपण पाहतायत सरपंच चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत स्वस्तिक फाउंडेशन. उनबाट टीमचे कॅप्टन
सरपंच चषक इज द कॉल आणि सरपंच चषक टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग फर्स्ट. जास्त काही आम्ही प्रश्न विचारणार नाही आहोत. अगदी आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात आपण करणार आहोत. ज्यांनी डोक्यावरती कॅप परिधान केलेले आहेत, गॉगल्स परिधान केलेले आहेत, आपण आपले गॉगल्स उतरवायचे आहेत. एक सा विश्राम, सावधान, राष्ट्रगीत शुरू कर. या ठिकाणी आपण पाहिलं कौशल 11 उंभाट या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या ठिकाणी आपण पाहतायत घनश्यामजी मोरे आणि इम्रानभाई दांडेकर क्रिकेटचा खेळ अनुभवताना. एक काळ मात्र या दोघांनी क्रिकेट खेळताना गाजवलाय शिरगावकरिता आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी हे क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपण पाहताय अनुभवत असताना. अगदी थोड्या वेळामध्ये पहिल्या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय कौशल 11 उंभाट आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र हरणवाडी असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत खेळताना. टॉस जिंकलेला आहे कौशल 11 उंभाट या संघानं आणि क्षेत्ररक्षण प्रथमतः स्वीकारले. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलंय जय महाराष्ट्र हरणवाडी या संघाला. राहुलजी घरत यांना आपण पाहतात क्रिकेटचा खेळ एन्जॉय करताना. शहर प्रमुख शिवसेना पालघर काटाळ या संघाकडनं त्यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट हे खेळलेलं आहे आणि आज एन्जॉय करतायत क्रिकेटला. खूप मोलाचं चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलं. सन्मान्य आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना कुंदनजी संखे यांच्या वतीने ज्याप्रमाणे उल्लेख त्यांनी केला किल्ला संवर्धन हा कार्यक्रम या ठिकाणी मात्र संबंध महाराष्ट्रभरामध्ये हा राबवला जातोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आम्ही प्रत्येक तरुण पिढीला हेच आवाहन करू की स्वच्छता अभियान असेल, किल्ला गड संवर्धन असेल, या मात्र अशा कार्यक्रमांमध्ये आपण
संपूर्ण मान्यवर मंडळी आमच्या व्यासपीठावर उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच कुंदनजी संके साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना यांनी मनोगत व्यक्त केलं. वाईटसाठी फक्त तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळेल दोन्ही संघाला, याची दखल घ्यायची आहे. कारण आणि बिमरचं फक्त पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील, अंपायर्स कॉल असेल त्याची दखल घ्यायची आहे. संपूर्ण आज मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत. ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पाहत आहेत स्वास्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025. सरपंच चषक आपण पाहत आहेत आणि सरपंच चषक खऱ्या अर्थानं आज स्वतः घनश्याम अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाबलीन मोरे सरपंच ग्रामपंचायत शिरगाव पार्थ घनश्याम मोरे स्वास्तिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. दोन टीम मध्ये आपण पाहत आहेत पहिला सामना रंगेल. दोन्ही पंच ऑफिशियल राकेश राव सर आणि आशुतोष व्यवहारे सर दोन्ही पंच. एका साइडला मॅच सुरू राहील आणि एका साइडला स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मंथनजी घरात आपण जॉईंट व्हायचे. सन्मान्य आदरणीय श्री कुंदनजी संके जिल्हा प्रमुख शिवसेना साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. सन्मान्य आदरणीय घनश्यामजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपला 12वा खेळाडू कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा.
या ठिकाणी आपण पाहतायत सन्मान्य आदरणीय कुंदनजी संखे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। सन्मान्य आदरणीय घनश्यामजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय। युट्यूबच्या माध्यमातून ही थेट क्षणचित्र आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून देखील पाहताय। मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय कुंदनजी संखे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत असताना यानंतर सन्मान्य आदरणीय ज्योती मेहर मॅडमचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत। उपनेत्या शिवसेना पार्थ मोरे यांना मी विनंती करीन, स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष पार्थ मोरे यांच्या शुभ हस्ते ज्योती मेहर मॅडमचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान होत असताना आपण पाहत आहे। अतिशय सुंदर ही सर्व व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण पाहत आहे। यानंतर सन्मान्य आदरणीय श्री संजयजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। तालुका प्रमुख शिवसेना कुमार माळी यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सन्मान हा करीत आहोत। अतिशय सुंदर धडाडीचे हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेना तालुका प्रमुख। त्यानंतर सन्मान्य आदरणीय श्री राहुल गरत शहर प्रमुख शिवसेना पालघर ऋषिकेश राऊत यांना मी विनंती करीन, राहुलजी गरत साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। त्यानंतर सन्मान्य आदरणीय श्री रोहित राजेंद्र गावित उपतालुका प्रमुख शिवसेना बिपिनजी मोरे यांना मी विनंती करीन की रोहित राजेंद्र गावित साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यानंतर सन्मान्य आदरणीय श्री अमोलजी पाटील पालघर नगर परिषद माजी नगरसेवक अमोलजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत। पार्थ मोरे यांना मी विनंती करीन अमोलजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। त्यानंतर श्री इम्रानभाई दांडेकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत शिरगाव यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत। ऋषिकेश यांना मी विनंती करीन की आपण इम्रान भाईंचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य फेरोजा राजे यांचा मॅडम यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत। बिपिन जी मोरे यांना मी विनंती करीन की आपण फेरोजा राजे मॅडमचा सन्मान करायचा आहे। यानंतर सौ चिन्मयी मोरे माजी सरपंच शिरगाव चिन्मयी मोरे मॅडमचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे। कुमार माळी यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण चिन्मयी मोरे मॅडमचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर सुलोचना पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करतोय। कुमार माळी यांना मी विनंती करीन की आपण हा सन्मान करायचा आहे। यानंतर या स्पर्धेचे सर्व ज्यांचं सहकार्य खूप मोठं आहे त्यांचे आशीर्वाद नेहमी आम्हा शिरगावकरांवरती असतात असे घनश्याम मोरे साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय। कुंदनजी संखे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान करीत आहोत।
या ठिकाणी सर्व मान्यवरांना